जयंत पाटील हे सध्या मुंबईच्या बाहेर आहेत आणि आजच्या बैठकीसंदर्भात मला कुठलीही कल्पना नव्हती अशा प्रकारचं वक्तव्य देखील जयंत पाटील यांनी केलेलं आहे। सोबतच शरद पवार यांच्याशी माझी कसलीही चर्चा झालेली नाही असं देखील जयंत पाटील यांनी सांगत आपल्या नाराजीचा सूर हा दाखवून दिलेला आहे। शरद पवार हे नाराज आहेत, जयंत पाटलांना बैठकीसाठी बोलावण्यात आलेलं नाही। तर शरद पवार यांच्यावरती जयंत पाटील हे नाराज असल्याची माहिती आहे। महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये जयंत पाटील हे अनुपस्थित होते। या संदर्भात बोलण्यासाठी माझे सहकारी विलास आठवले माझ्यासोबत जोडलेले आहेत। विलासजी, खरं तर जयंत पाटील यांनी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, पवारांशी माझी चर्चा झालेली नाही आणि या बैठकीची मला कुठलीही कल्पना नव्हती असं जयंत पाटील म्हणालेत। उघड उघड त्यांची नाराजगी यातनं स्पष्ट होते। काय सांगाल याबद्दल आपण? नाही, दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। काल शरद पवार यांनी जेव्हा निवृत्तीची घोषणा केली तेव्हापासूनच कार्यकर्त्यांची जी नाराजी आहे ती स्पष्ट होत होती आणि आताही कार्यकर्ते जे आहेत ते घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। काल जयंत पाटील आज जयंत पाटलांचा पुण्यातील एक कार्यक्रमासाठी गेलेले आहेत आणि हे सगळे जे नेते आहेत, बाकी दिलीप वळसे असतील किंवा अजित पवार असतील किंवा इतर जे नेते आहेत ते आज शरद पवार यांना भेटले। शरद पवार आज सकाळी 10 वाजल्यापासून वाढदिवस हॉलमध्ये सगळ्या आमदारांना भेटतात, सिनियर नेत्यांना भेटतात, कार्यकर्त्यांना भेटतात। कुठल्याही प्रकारची बैठक ही नव्हती, पण ज्या प्रकारे महाराष्ट्रात शरद पवार यांच्या निर्णयाचे पडसाद उमटले त्यावरून शरद पवार यांना असं वाटलं की कार्यकर्त्यांशी बोललं पाहिजे, म्हणून ते IBC हॉलमध्ये आले। त्यामुळे जयंत पाटील यांना बैठकीला बोलवलं नाही अशा प्रकारचा कुठलाही भाग नाही आहे असं स्पष्टपणे छगन भुजबळ यांनी आज इथे येऊन सांगितलं आहे की अशा प्रकारची कुठलीही बैठक नव्हती आणि आज या संदर्भातला कुठलाही निर्णय जो आहे तो होणार नाही आहे। जर शरद पवार यांनी आपला राजीनामा परत नाही घेतला तर जी समिती नेमलेली आहे ती समिती एक नवीन नाव शोधेल आणि त्या नावावर शिक्कामोर्तब करून शरद पवार यांची जे मार्गदर्शन आहे ते घेईल। त्यामुळे हे एक स्पष्ट आहे की नाव तर ठरलेलं आहे आणि कदाचित जयंत पाटील यांना सुद्धा हे नाव माहिती आहे आणि सुप्रिया सुळे हे नाव जे आहे त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं एवढे निश्चित आहे। अजित पवार आणि जयंत पाटील आणि शरद पवार या तिघांमध्ये महत्त्वाची चर्चा जेव्हा होईल आणि नाव जे आहे ते फायनल नाव केलं जाईल। त्यामुळे आता दिवसभरात कुठल्याही प्रकारची बैठक, कुठल्याही प्रकारची नियोजित बैठक तर आता इथे झालेली आहे। सगळे तरुण आमदार शरद पवार यांना भेटले आहेत, जे वरिष्ठ आमदार आहेत ते शरद पवारांना भेटले। शरद पवारांनी सगळ्यांची बाजू ऐकून गेली। इतकंच नाही तर सामान्य कार्यकर्ते जे आहेत त्यांच्याशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि हा संवाद अत्यंत महत्त्वाचा। म्हणजे महाराष्ट्रातील राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांना शरद पवारच का हवे, त्यांना कोण दुसरा नेता पाहिजे का, येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या कशा प्रकारे पुढे लढवायला पाहिजे आणि त्या निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवारांची किती आवश्यकता आहे अशा प्रकारची माहिती शरद पवार यांनी घेतली। मतदारसंघातले प्रश्न असतील, त्यांच्या मतदारसंघातले काही विकासाची कामं असतील यावरही त्यांनी दिलखुलासपणे घेतलेली आहे। कालही शेखर निकम नावाचे जे रत्नागिरीचे आमदार आहेत त्यांना तर सांगितलं मी बारसोमध्ये येतो। माझ्यासोबत सूरज चव्हाण साहेब आहेत। आज बैठक नाही आहे असं, बैठक होती अथवा नव्हती, जयंत पाटलाची नाराजी सुद्धा आहे। काय नेमकं वातावरण? पक्षाची अधिकृत आज कुठलीही बैठक नव्हती। पवार साहेबांनी काल निर्णय घेतल्याच्या नंतर अनेक लोक त्यांना भेटायला महाराष्ट्रातून आलेले आहेत। त्या लोकांना भेटण्यासाठी पवार साहेबात यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथेमध्ये इथं उपलब्ध आहेत। त्या इथं भेटायला आलेल्या लोकांपैकी नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, अनेक लोक पवारसाहेबांना भेटत आहेत। परंतु पक्षाची अधिकृत कुठलीही बैठक या ठिकाणी नाही। सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की पवारसाहेबांनी काल जो निर्णय घेतलेला आहे निवृत्तीचा, तो निर्णय पाठीमागे घ्यावा आणि त्यांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करावं। आता समजा त्यांचं असं म्हणणं आहे की मला खूप वर्ष राजकारणात झाली आणि मला थोडंसं बाजूला झालं पाहिजे, नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये काय त्याचा परिणाम होईल? शरद पवार असले तर जास्त काय अधिक यश मिळेल की शरद पवार फक्त मार्गदर्शन करत असतील? काय नेमकं चित्र, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? पवारसाहेब एक नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत नाही, तर पवारसाहेब एक विचार म्हणून आम्ही पाहत असतो। पवारसाहेब विचार हा कशासाठी आम्हाला गरजेचा आहे? कारण देशामध्ये आज धर्मांध शक्तीनं ज्या पद्धती वाढलेल्या आहेत त्या धर्मांध शक्तीला जर रोखायचं असेल, सामाजिक एकता टिकवायची असेल तर पवारसाहेबाच्या अनुभवी नेतृत्वाची महाराष्ट्राला आणि देशाला गरज आहे। म्हणून आमच्या सगळ्यांची विनंती आहे की पवारसाहेबांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करावं। समिती नेमली आहे, ती समिती नवीन नाव निश्चित करणार।
त्याबद्दल वरिष्ठ त्या माहिती सांगू शकतात. आम्ही कार्यकर्ते आहोत. हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. जे काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, परंतु आमची सगळ्यांची अजून विनंती आहे की पवार साहेबांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करावं. शरद पवार यांनीच नेतृत्व करावं अशा प्रकारचा आग्रह जो तो कार्यकर्त्याचा आहे. पण प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती आहे की एक कमिटी शरद पवार यांनीच नेमली आहे. ती कमिटी आता नवीन नाव जे आहे ते निश्चित करेल आणि हे नवीन नाव निश्चित करताना येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस त्याला सामोरं जाईल याविषयी विचार करेल. जयंत पाटील यांची नाराजी म्हणण्यापेक्षा जयंत पाटलांचा आधीचा कार्यक्रम होता आणि आता YB चव्हाणमध्ये कुठल्याही प्रकारची बैठक नव्हती आणि निश्चितच बैठक नव्हती. ज्या बातम्या येतात त्या चुकीच्या बातम्या आहेत असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. सूरज चव्हाण प्रवक्ते सांगत होते. करा आपण आपल्याशी जोडलेलेच राहत. एक ब्रेकिंग बातमी त्या सिल्वर ओकवर वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे देखील येणार आहेत. या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुपारी 4 वाजता ही महत्त्वाची बैठक होणार आहे. तर आताची ब्रेकिंग बातमी आलेली आहे. सिल्वर ओकवर वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. दुपारी 4 वाजता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे देखील येणार आहेत. या बैठकीत सुप्रिया सुळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज दुपारी 4 वाजता वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये छगन भुजबळ, जयंत पाटील हे देखील उपस्थित असणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांचं नाव हे निश्चित होतं का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या संदर्भातच चर्चा करण्यासाठी आपले सहकारी विलासजी आठवले यांच्याकडे मी जाणार आहे. विलासजी, खरं तर सिल्वर ओकवर वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे देखील येणार आहेत. याबद्दल नेमकं काय सांगाल? नाही, 2 गोष्टी आहेत. आता 2 दिवस जर निर्णय झाला नाही ना तर ह्या बैठका सुरूच राहणार. ती बैठक नियोजित आहे की बैठक अचानक होऊ शकते. आता शरद पवार हे जेव्हा YB चव्हाणमध्ये आले त्या YB चव्हाणमध्ये आल्यानंतर जे नेते आहेत ते त्यांना भेटायला गेले आणि ही एकूणच काय भावना आहेत याविषयी आपण जे नेते आहेत बसवराज पाटील माझ्यासोबत आहेत. आज बैठक नव्हती असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. महाराष्ट्रातील अनेकांनी राजीनामे सुद्धा दिले. शरद पवारांचं नेतृत्व येणाऱ्या भविष्यकाळासाठी निवडणुका ज्या आहेत त्यासाठी किती महत्त्वाचं? पवार साहेबांचं पक्षासाठीच नाही तर देशासाठी आणि राज्यासाठी त्यांचं नेतृत्व अत्यंत आवश्यक आहे. ह्या भावना केवळ राजकीय विजयासाठी नाही, फुले आंबेडकर शाहूंचा विचार या देशात आणि राज्यात राबवणारा खऱ्या अर्थाने एकमेव नेता म्हणून पवारसाहेब त्यांचं असणं, आजची ही परिस्थिती, विपरीत परिस्थिती, घटनेची होत असलेली पायमल्ली, याच्यामध्ये लढणारा लढवय्या नेता म्हणून पवारसाहेब असणं आवश्यक. स्वतः पवार साहेबांनीच म्हटलं की आता मी खूप काम केलं आहे, आता नवीन चेहरा दिला पाहिजे. हे कार्यकर्त्यांना मान्य नाही? अजिबात मान्य नाही. कारण पवारसाहेबांच्याकडनं जे अपेक्षित आहे किंवा ते करू शकतात ते आम्ही कुणी करू शकत नाही. ठीक आहे, त्यांचं मार्गदर्शन आवश्यक आहे, पुढली पिढी निर्माण झाली पाहिजे, पण आज त्यांची गरज आहे आम्हाला. कारण ही विपरीत परिस्थिती आज देशात आहे आणि या परिस्थितीला पवारसाहेबच लढू शकतात, तोंड देऊ शकतात. सामान्य परिस्थिती असती तर गोष्ट वेगळी. नवीन नावं येत आहेत. सुप्रिया सुळे अध्यक्ष म्हणून, प्रफुल्ल पटेल अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी अजित पवार यांना दिली जाते. काय चर्चा सुरू आहे? नाही, तो पवारसाहेबांचा विषय आहे. ते देतील ते निर्णय आम्हाला मान्य आहे, पण आमच्या भावना हे आहे की पवारसाहेबच असल्या पाहिजे, ही आमची भावना आहे. त्याच्यानंतर पवारसाहेब जे देतील, ताई असतील त्यांची क्षमता आहे, प्रफुल्ल पटेल असतील त्यांची क्षमता आहे, तो विषय वेगळा. शरद पवार यांनी म्हटलं की प्रकृतीचं कारणही आहे, एवढी वर्ष मी काढलेली आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना थोडंसं रिलीफ दिलं पाहिजे. हे प्रकृतीच्या कारणाने नक्की द्यायला पाहिजे, पण काळाची गरज अशी आहे की या परिस्थितीत पवारसाहेबच असले पाहिजेत, हे मात्र आम्हाला वाटतं. मग त्यात आम्हा तरुण पिढीचा असेल, देशाची राज्याची गरज म्हणून असेल की पवारसाहेबांनीच आत्ता पुढे येऊन केलं पाहिजे असं मला वाटतं. नवीन पद निर्माण केलं पाहिजे जसं इतर पक्षात चालतं. कार्याध्यक्षपदासारखं पद निर्माण करून साहेब जर राहिले, कसं असतं, कुटुंब प्रमुखाचं अस्तित्व फक्त घरात जरी असलं त्यातून जे प्रेरणा मिळते, कुटुंबातलं ऐक्य राहतं, काम करण्याची शक्ती मिळते, ती पवारसाहेबांकडूनच मिळते.
जी कार्यकर्त्यांची भावना आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पद वेगळं जरी असेल तरी शरद पवार हे कार्यकारिणीमध्ये असले पाहिजे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फक्त शरद पवार या नावामुळे उभा राहिलेला आहे आणि खेड्यापाड्यातही किंवा शहरातही हीच भावना आहे. आता 4 वाजता जी बैठक होईल त्यावेळेला शरद पवार यांचं दुपारचं जेवण झाल्यानंतर ते 4 वाजता अनेक नेत्यांना भेटतील, तिथे अजित पवारही जातील, कारण जी महाराष्ट्रातील लोकांची भावना आहे ते प्रत्येक नेता त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे त्यांना भेटलं की बैठकच होते, अशा प्रकारची परिस्थिती जी आपण सकाळी पाहिलं. कारण नक्कीच विलासजी, खरं तर 4 वाजता अत्यंत महत्त्वाची अशी सिल्वर ओकवर वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत नेमकं काय सांगाल? कारण तुमचा प्रश्न नाही कळला. खरं तर आज अत्यंत महत्त्वाची 4 वाजता ही बैठक होणार आहे सिल्वर ओकवरती आणि या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार का, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो. याबाबत नेमकं काय सांगाल? नाही, आता सुप्रिया सुळे यांच्या नावावर आज काही होणार नाही, प्रफुल्ल पटेल यांच्या नावावरही काही होणार नाही. जे व्हायचं ते उद्या संध्याकाळी किंवा परवाचा जो दिवस आहे तो होणार आहे. याचं कारण असं आहे की आणखी काही नेते म्हणजे APMCच्या निवडणुका ज्या लागलेल्या आहेत त्याच्यामध्ये धनंजय मुंडे असतील किंवा जयंत पाटील बाहेर गेलेले असतील. नक्कीच, तर ही दृश्य आपण पाहतोय. शरद पवार हे YB सेंटरमध्ये नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्या भेटीगाठीची ही दृश्य आहेत. या दृश्यामध्ये आपण पाहतोय नरहरी झिरवळ, आदिती तटकरे, रोहित पवार हे देखील या दृश्यामध्ये असल्याचं पाहायला मिळतंय. तर आज 4 वाजता सिल्वर ओकवर वरिष्ठ नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ हे देखील येणार आहेत. त्यामुळे या बैठकीत तरी सुप्रिया सुळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार का हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुपारी 4 वाजता सिल्वर ओकवर वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात, काय चर्चा होते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार का, अशा प्रकारचा देखील प्रश्न निर्माण होतोय.